friends, welcome to Science Coaching Classes and today we are going to learn आज आपल्याला शिकायचं आहे सायन्स पार्ट 2 चॅप्टरचं नाव आहे that is heredity and evolution. ओके आणि याचा आज आपण पार्ट 1 आज आपण लर्न करणार आहोत. आय होप सो की बऱ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण इथे सगळ्या गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला ते चांगल्या रीतीने समजतही असावे. ओके सो जास्त वेळ न दवडता आपण चालू करूया हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ओके या चॅप्टर मध्ये आपल्याला हे जे काही टॉपिक्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट यू मीन बाय हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस या गोष्टीबद्दल आपल्याला या कॉन्सेप्ट वरती चर्चा करायची. आफ्टर दॅट व्हॉट यू मीन बाय ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. these three terms are very important. one mark साठी डेफिनेशन तुम्हाला विचारलं जातं what you mean by transcription, translation and translocation. Then what do you mean by evolution? Okay, then evidence of evolution, Darwin's theory of natural selection, Lamarck's schemes. Okay, then speciation and human evolution इत्यादी आपल्याला कन्सेप्टचा आपल्याला जवळजवळ यामध्ये अभ्यास करायचा आहे. सो आजच्या पार्ट 1 मध्ये आपण जास्तीत जास्त इव्हॉल्यूशन या टॉपिक पर्यंत आपण पाहणार आहोत. कारण धडा खूप मोठा आहे, चॅप्टर खूप मोठा आहे, प्रकरण खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं डिवाइड करूनच तुम्हाला आपल्याला इथं शिकावं लागणार आहे किंवा सगळे कन्सेप्ट क्लिअर करावे लागणार आहे. एका दमात जर पाहिलं करायचं तर काय होणार आहे की व्हिडिओ पण खूप लेंथी होते आणि मला माहिती आहे की बऱ्यापैकी तुम्हालाही बोर व्हायला लागलं की तुमचं त्याच्यामध्ये लक्ष लागत नाही. म्हणून आपण स्मॉल पार्ट्स मध्ये या चॅप्टरला काय करणार आपण डिवाइड करूया आणि अशा पद्धतीने आपण लर्न करणार आहोत. सो चलो कम ऑन टू द डायरेक्टली कॅन यू रिकॉल या पार्ट वर. चला तर मग आता कॅन यू रिकॉल. आता कॅन यू रिकॉल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा गेल्या वर्षी आपण ज्या काही गोष्टी शिकलो होतो त्या गोष्टींवरती आधारित हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा की हा सायन्स पार्ट 2 यामध्ये संपूर्णतः हे संपूर्ण बायोलॉजी म्हणजे जैविक शास्त्रावरती आधारलेला हा भाग आहे. त्यामुळे आपल्याला जैविक शास्त्राबद्दल किंवा जीवशास्त्राबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन या पार्ट 2 मध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि सायन्स पार्ट 1 मध्ये मी सांगितल्याप्रमाणे लास्ट टाइमच की फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा बराचसा भाग सायन्स 1 मध्ये कव्हर केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 11वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी हा सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सायन्स पार्ट 2 हा देखील आत्ताच चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कारण व्होकेशनल सायन्सला जर गेलात तर तुम्हाला बायोलॉजी हा सब्जेक्ट कळत असतो. तो आपण नंतर आपण पाहूया, ही चर्चा नंतर करूया. आता या टॉपिक मध्ये नको. सो डायरेक्टली आपण चालू करूया आपला चॅप्टर दॅट इज हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. सो कॅन यू रिकॉल which component of the cellular nucleus, okay, which component of the cellular nucleus of living organism carries heredity character. म्हणजे त्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की आपली बॉडी ही कशाची पूर्ण सेलने बनलेली. हे आपण गेल्या वर्षी लास्ट इयर आपण पाहिलं, बरोबर आहे. मग या सेल्युलर पेशीमध्ये आपल्या ह्या सेलमध्ये एक न्यूक्लियस पण असतो. मग त्यांनी आपल्याला असा एक प्रश्न विचारलाय की which cellular nucleus हा आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असतो की जे आपली काय करते की हेरिडिटी ही जी कॅरेक्टर आहे हा काय करत असतो की ट्रॅव्हल करून घेऊन जात असतो किंवा वाहून घेऊन जात असतो. म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये जर या प्रश्नाचं विश्लेषण करायचं झालं तर सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता. ऑलरेडी आपण इयत्ता 9 स्टँडर्ड मध्ये आपण म्हणजे 9वी मध्ये आपण शिकलो होतो की हे सेल काय आहे, सेल्युलर सिस्टीम काय आहे, डीएनए काय आहे, आरएनए काय आहे. तर डीएनए मध्ये आपण पुन्हा हे पण पाहिलं होतं की टीआरएनए, एमआरएनए आणि आरआरएनए बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या होत्या. पण त्याच चॅप्टर मध्ये आता चॅप्टरचं नाव मी रिमेंबर नाहीये बट आय थिंक पेज नंबर 183 का 184 या पेज वरती तुम्हाला सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती दिलेली आहे. सो नवीची पुस्तकं जर तुम्ही कोणाला दिली नसती तर ठेवा, त्याच्यामध्ये हे तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये वाचन करू शकता. मग आता कोणता असा हा कंपोनंट आहे तर आपल्याला माहिती आहे की कोणता कंपोनंट आहे तर क्रोमोझोम्स. ओके, क्रोमोझोम्स म्हणजेच काय तर मराठीमध्ये आपण म्हणतो काय म्हणतो मराठीमध्ये तर गुणसूत्र
इज इट राईट? गुणसूत्र ही अशी एक म्हणजे सेल्युलर न्यूक्लियस मध्ये आपल्याकडे असतात, क्रोमोझोम्स अवेलेबल असतात. तो कंपोनंट हा काय करत असतो, आपल्या अनुवांशिक गुणधर्म वाहून नेत असतो. इज इट राईट? So second question is they ask us what they ask, what do we call to the process of transfer of physical and mental character from parents to progeny. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, आता याचा अर्थ असा होतो की आपल्या माता पित्यांच्या शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस आपण काय म्हणतो. सो इथं सिंपल प्रोसेस आहे. काय म्हणतो आपण त्याला, त्यालाच आपण म्हणतो हेरिडिटी. बरोबर आहे, त्यालाच आपण हेरिडिटी म्हणतो. आणि हेरिडिटीला अजून एक वर्ड तुम्ही सिमिलर वर्ड म्हणू शकता, इनहेरिटन्स, जे की आपल्या चॅप्टरचंच नाव आहे. ओके, हेरिडिटी और इनहेरिटन्स असं दोघांपैकी तुम्ही कुठलाही वर्ड त्याला वापरू शकता. इज इट राईट? आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल. सो विच आर द कंपोनंट द डीएनए मॉलिक्युल्स. मग डीएनए मॉलिक्युल्स मध्ये कोणते कोणते घटक असतात. ऑलरेडी आपण लास्ट इयर पाहिलं होतं की डीएनएचा फुल फॉर्म काय, तर डीऑक्सीरायबो न्यूक्लियस ऍसिड. बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय काय असणार आहे, तर डीऑक्सीरायबोज असणार आहे, डीऑक्सीरायबोज शुगर असतात, फॉस्फरिक ऍसिड असतं आणि बऱ्याच प्रमाणामध्ये पेअर्स ऑफ नायट्रोजन देखील असतात. हे आपण लास्ट इयर आपण पाहिलं होतं. सो इट मे बी की तुम्हाला एमसीक्यू साठी हा प्रश्न येऊ शकतो की which components किंवा डीएनए मॉलिक्युल्स, which are the components the डीएनए मॉलिक्युल. डीएनए मॉलिक्युल्स मध्ये कोणते कोणते म्हणजे कुठल्या कुठल्या घटकांपासून बनलेले असतात. ऑलरेडी तुम्हाला मी फुल फॉर्म पण सांगितलं आणि त्याचे घटक पण सांगितले. ओके, सो जास्त वेळ न घालवता आपण आता बोलूया द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. ओके, चॅप्टर फार सोपा आहे पण थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. जरा याच्यामध्ये वर्ड्स जरा हॅक्टिक आहेत, जे कधी तुम्ही ऐकले नसतील असे वर्ड्स काही प्रमाणामध्ये आलेले आहेत. पण वाचन करून, सतत वाचन करून तुम्हाला ह्या गोष्टी समजणार आहेत. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने हा चॅप्टर समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. मग आता आपण पाहूया हेरिडिटी म्हणजे काय आणि हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय. यालाच मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो की हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता आणि हेरिडिटी चेंजेस म्हणजे अनुवंशिकतेचे बदल, असं आपण तुम्ही इथं म्हणू शकता. सो यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. म्हणजेच आता हेरिडिटी म्हणजे काय की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जनुकांमार्फत जैविक लक्षणे काय म्हणजे संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला किंवा ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, तर हेरिडिटी असं आपण म्हणतो. इतर लक्षामध्ये सी, यू नो दॅट हेरिडिटी इज द व्हॉट ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. बायोलॉजिकल म्हणजे जैविक, कॅरेक्टर म्हणजे काय, तर जैविक गुणधर्म म्हणू शकतात. बरोबर आहे, जैविक गुणधर्म म्हणू शकता किंवा अजून काय म्हणू शकता तुम्ही की फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर्स म्हणू शकता. बरोबर आहे, म्हणजे त्याला गुणधर्मच म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल जैविक गुणधर्म हे एका जनरेशन पासून म्हणजे एका पिढीपासून टू अनदर म्हणजे दुसऱ्या पिढीमध्ये आणि कशामार्फत, वाया जीन्स. वाया जीन्स म्हणजे काय, तर जनुके. मराठीमध्ये आपण म्हणतो जनुके. जनुकांमार्फत तुम्ही ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. यालाच आपण अनुवंशिकता म्हणतो. बरोबर नाही. म्हणजे आता काय होतं की आपल्यामध्ये असलेले जीन्स आपल्या आई वडिलांपासून आलेले आहेत. राईट. सो हे जे जीन्स ट्रान्सफर झाले कोणाकडनं, आपल्या फर्दर जनरेशन कडून. म्हणजे आपल्या अगोदरची जनरेशन काय, आपल्या आई वडील. आपल्या आई वडिलांच्या अगोदरची जनरेशन काय, आजी आजोबा. म्हणजे आजी आजोबांकडनं आई वडिलांकडे, आई वडिलांकडनं आपल्यामध्ये आलेले जे जीन्स आहेत, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी, अनुवंशिकता. ओके, सो जॉन ग्रेगर मेंडल इज अ पायोनियर ओके ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आणि या आधुनिक अनुवंशिकीचा जो प्रारंभ केला किंवा अभ्यास करायला सुरुवात केला किंवा ह्याचा जे कन्सेप्ट आहे हा कोणी प्रथम मांडला, तर जॉन ग्रेगर मेंडेल याने मांडला अराउंड द पिरियड ऑफ 1886. आणि it took a long time of him to understand the conclusion of his research about the heredity. आणि 1886 च्या वेळेला त्याने बराच कालावधी घेतला, खूप संशोधन केलं आणि अशा प्रकारे त्याने संशोधन करून अनुवंशिकतेबद्दल म्हणजे ह्या हेरिडिटी बद्दल काही कन्क्लुजन आपल्या समोर मांडले. ओके, इन 1901 the reason
behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Valens. ओके, आणि ब्रिस किंवा ब्रिस म्हणू शकतो, ब्रिस. आणि 1901 साली ह्युगो द ब्रिस याने काय केला की याच धर्तीवरती अभ्यास करत 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 त्याने उत्परिवर्तन म्युटेशनल म्हणजे काय तर उत्परिवर्तन, म्युटेशनल थेरी, उत्परिवर्तन थेरी, थेरी म्हणजे होती मराठीमध्ये मी म्हणू शकतो सिद्धांत, बरोबर आहे. म्युटेशनल सिद्धांत, उत्परिवर्तनाचा सिद्धांत त्याने काय केला, शोधून काढला आणि त्याच्यामध्ये काय कारण आहे याचं पण त्याने काय केला, सिद्धांत त्याने मांडला. Meanwhile, in 1902, Walter Sutton, Walter Sutton observed the paired chromosomes in the cells of grasshopper. Until then, it was not known to anyone. आणि 1902 साली वॉल्टर सटन याने काय केलं, ग्रासोफर म्हणजे काय तर नाकतोडा, नाकतोड्याच्या पेशीमध्ये त्याला काय पेशीमध्ये काय सापडले, गुणसूत्र सापडले आणि ती पण कशी जोड्यांच्या पेअर्स मध्ये, जोड्यांच्या स्वरूपामध्ये त्याला सापडली. आणि त्यापर्यंत तोपर्यंत हे कोणालाही काही माहित नव्हतं हे काय आहे, क्रोमोझोम्स काय आहेत, त्याच्यानंतर सेल काय, हे कोणालाच माहित नव्हतं तोपर्यंत. So research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosome. आणि मग ह्या क्रोमोझोमच्या मार्फत सगळ्या आपल्या जीन्सचं काय होतं की ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, ही हे सिद्ध झालं. आणि त्याच्यानुसारच काय केलं आपण, हेरिडिटी ओळखण्याच्या दिशेने, म्हणजे हेरिडिटी कशी असते हे जाणून घेण्याच्या दिशेने संशोधन काय झालं, सुरू झालं. So through which 1944 trio of scientists Oswald Avery, McCarthy and Colin McCoy proved that except virus, all living organisms have DNA as a genetic material. आणि मग अशा रीतीने 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकॅर्थी, कॉलिन मॅक्लॉइड हे जे तीन सायंटिस्ट होते, that's why it is called as a what, triode. ट्रायोड सांगितलं, बरोबर आहे. मग ह्या तिघांनी एक असा शोध लावला आणि एक सिद्ध केलं की जे काही व्हायरसेस आहेत, व्हायरसेस म्हणजे कोण, आता विषाणू, आता राईट नाव आपल्याकडे पण कोरोना नावाचा मोठा विषाणू आले, बरोबर ना. सो त्याला व्हायरसेसला आपण मराठीमध्ये विषाणू म्हणतो. हे विषाणू सोडले तर सगळ्या सजीवांमध्ये डीएनए ही एकच काय आहे, अनुवंशिक सामग्री आपल्याला पाहायला मिळते, असं त्यांनी सिद्ध केलं. In 1961, the French geneticists, असं त्याला तुम्ही वाचू शकता. काय केलं त्यांनी, तर त्यांचं नाव काय होतं, फ्रँकोइस जेकब, and Jack Monod, proposed a model for process of protein synthesis, with the help of DNA bacterial cell. आणि मग त्यांनी काय केलं की 1961 साली फ्रान्स मध्ये काय झालं की फ्रँकोइस जेकब आणि जॅक मोनॉड या जेनेटिक्स सायंटिस्टने काय केलं की ज्या आपल्या जीन्स मध्ये काय असतात की डीएनए द्वारे काय तयार होतं, तर प्रथिनांचं संश्लेषण तयार होतं, याची एक प्रकृती त्यांनी काय केली, तयार केली. इट हेल्प्स टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे काय झालं की आपल्या डीएनएच्या हे जे डीएनए आहे त्या डीएनए मध्ये एक जेनेटिक कोड असतो. जेनेटिक कोड म्हणजे सांकेतिक भाषेचे कोड असतात आणि ते लपलेले असतात. हे आपल्याला म्हणजे त्यानुसार आपल्याला समजायला सुरुवात झाली. सो देअरबाय द टेक्निक्स ऑफ recombinant DNA technology emerged, which has a vast scope in the field of genetic engineering. आणि म्हणूनच हे जेव्हा समजलं की आपल्या डीएनए मध्ये जेनेटिक कोड्स असतात आणि या कोड पासून बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात आणि म्हणूनच यामधूनच काय झाला तर एक जेनेटिक टेक्निक उदयाला आली आणि या जेनेटिक टेक्निकचा अभ्यास करण्यासाठी एक तंत्र विकसित झालं, त्यालाच आज आपण जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतो. आणि ही फील्ड आता खूप बूम होते बरं का मार्केटमध्ये, की आज बघा की जसा कोरोना व्हायरस आलेला आहे आपल्याकडे आता राईट नाव, आणि या कोरोनावरती काय करतात की विविध प्रकारचे सिम्पटम्स काढून विविध प्रकारच्या लसी शोधण्याचं काम चाललेलं आहे.
ते थ्रूआउट कुठे चाललेलं असतं तर ह्याच गोष्टीवर चाललेलं असतं. हे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जे काम करणारे सायंटिस्ट असतात तेच यावरती रिसर्च डेव्हलपमेंट करत असतात आणि हीच लोक नंतर लस शोधून काढतात. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतामध्ये पुण्यामध्ये आपल्या पुणे सिटीमध्ये सिरम इन्स्टिट्यूट जे हडपसर मांजरीमध्ये आहे ही खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे की जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं योगदान आहे. ओके, सो apart from this we are going to again our chapter. So the science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorder, production of hybrid varieties of animals and plants and in industrial process in which microbes are used. आणि अशा पद्धतीने हा जो काय आहे की ही जी एक पद्धतीची काय आहे की एक सायन्स आहे, त्या हेरिडिटीचा अभ्यास आहे किंवा हा सायन्स आहे आणि हा बऱ्याच अंताने किंवा बऱ्याच अनुषंगाने हा एवढा महत्वाचा आहे की त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला त्याचं बऱ्याच विकृतींचं निदान आपण करू शकतो. डायग्नोसिस म्हणजे निदान करणे की हे कशामुळे झाले, त्याचबरोबर ते होऊ नये म्हणून त्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणजेच प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो. तसेच प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर, तसेच मग काय होतं की ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, मग त्याचबरोबर आपण त्याच्यामधून ह्या सायन्समधून ही अभ्यास करू शकतो की विविध प्रकारचे संकरित वनस्पती आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो किंवा संकरित प्राणी हे देखील आपण काय करू शकतो, वापर करू शकतो आणि त्याचबरोबर त्याच पद्धतीने आपण विविध बॅक्टेरियाज मायक्रोब्स पण संकरित करून विविध पद्धतीने आपण इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये त्याचा कशा पद्धतीने वापर करू शकतो हे आज इथे आपल्याला साध्य होऊ शकलेलं आहे. आय होप सो की तुम्हाला हा जो पार्ट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस हा चांगल्या रीतीने समजला असावा. सो आय विल मूव ऑन द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ओके, so what do you mean by transcription, what do you mean by translation and what do you mean by translocation. आता तुम्हाला इथे सांगितले sketch and explain the structure of DNA and various types of RNA. आता तसं पाहायला गेलं तर तुम्हाला पेपरला, बोर्ड पेपरला DNA चं स्ट्रक्चर वगैरे ड्रॉ करायला येणार नाही, बट फॉर युअर इन्फॉर्मेशन DNA चं स्ट्रक्चर कसं असतं आणि वेगवेगळे RNA काय असतात याचं एक्सप्लेनेशन आपण इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलो होतो. त्यामध्ये माझ्या मते पान नंबर 182, 83, 84, 182 किंवा 183 किंवा 184 या 3 पानांपैकी कुठल्या तरी एका पानावरती असेल. आय होप सो, मला एवढा मेमोराइज नाही आहे, बट तुमच्याकडे जर 9th स्टँडर्डची पुस्तकं असतील तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिथे तुम्हाला चांगल्या रीतीने स्ट्रक्चर पण पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर वेगवेगळे प्रकारचे RNA कोणते आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला तिथे मिळालेलं असेल. सो चला तर मग आता आपण डायरेक्टली बोलूया ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन विथ द हेल्प ऑफ RNA. ओके, म्हणजे हे DNA मध्ये काय असतात, RNA नावाचे काय असतात, एक हे असतात, काय म्हणू शकतो आपण, जीन्स असतात. ओके, सो विथ द हेल्प ऑफ RNA the genes present in the form of DNA particles in the functioning of cell and thereby control the structure and the function of the body. म्हणजे DNA मध्ये काय असतात तर RNA नावाचे जीन्स प्रेझेंट असतात आणि हे आपल्या सेलमध्ये सेलचं फंक्शनिंग चांगल्या रीतीने करतात, आपल्या बॉडीचे स्ट्रक्चर चांगल्या रीतीने करतात आणि त्यांचं फंक्शनिंग पण म्हणजे त्यांच्या मदतीने आपल्या शरीरावरती पूर्णपणे त्याचे रचना आणि त्याचबरोबर त्याच्या रचनेच्या कार्य करण्याचं काम किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम त्या RNAच्या मदतीने होत असतं. So information about the protein synthesis is stored in the DNA and synthesis of appropriate proteins as per the requirement is necessary for the body. आणि मग हे जे RNA काय करतात तर इथेच त्यांची काय असते की प्रोटीन्सची प्रोटीन सिंथेसिस स्टोअर करून ठेवतात, प्रोटीन्सचं प्रोडक्शन पण करतात आणि प्रोटीन सिंथेसिस ते स्टोअर करून ठेवतात. ओके, आणि ही जी प्रोटीन सिंथेसिस जी त्यांनी स्टोअर करून ठेवलेली आहे त्यांची वेळोवेळी शरीराकरता आवश्यकता ज्यावेळेस भासते त्यावेळेस ते काय करतात की RNAच्या माध्यमातून ते आणण्याचं ते काम करत असतात बॉडीपर्यंत. आपल्या प्रत्येक ज्या ठिकाणी त्याची गरज आहे त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी हे RNAच्या मार्फत आपल्या बॉडीपर्यंत पोहोचवलं जात असतं. सो द प्रोटीन सिंथेसाइज्ड बाय द DNA थ्रू RNA. आणि मग हे जे प्रोटीन्स हे
आरएनएच्या माध्यमातून, डीएनए मध्ये असलेल्या आरएनएच्या माध्यमातून जिथे जिथे गरज आहे तिथे पोहोचवलं जातं. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेंट्रल डॉग्मा असं आपण म्हणतो. त्याला काय म्हणतो, सेंट्रल डॉग्मा असं आपण म्हणतो. मग एमआरएनए, एमआरएनए म्हणजे काय, तर मेसेज आरएनए असं आपण म्हणतो. एमआरएनए म्हणजे मेसेज आरएनए is produced as per the sequence of nucleotides on DNA. मग काय होतं की डीएनए मध्ये हे एमआरएनए ची ही निर्मिती होत असते. म्हणजे कोणामुळे होत असते की डीएनए वरील जनुकांचे म्हणजे हे जे जीन्स असतात, डीएनए वरील जीन्स हे काय करतात की एमआरएनए तयार करत असतात. बरोबर आहे. एमआरएनए इज प्रोड्यूस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. आणि मग हे काय असते, एक प्रकारची चेन असते, चेन. Only one of the two strands of DNA is used in this process. आणि मग ही जी चेन असते, चेन मधली फक्त एक चेन तिथे फक्त या प्रोसेस साठी वापरली जाते. The sequence of the nucleotides in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. येथे लक्षामध्ये काय चालले ते की इथे सांगितलं जाते की म्हणजे तिथे एक प्रकारचं काय असतो की चेन म्हणजे धागा पण म्हणू शकता. आणि या धाग्यापैकी एक धागा इथं वापरला जातो. बरोबर आहे. आणि हा जो त्याच्यामध्ये आतमध्ये काय असतं की हे कॉम्प्लिमेंटरी असतं. आणि बिसाइड दॅट युरेसिल इन आरएनए इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ डीएनए, दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड एज अ ट्रान्सक्रिप्शन. आणि मग काय होतं की हे जे धागे आहेत या दोन्हीमध्ये न्यूक्लियोटाइड्स हे काय असतात की त्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि हे काय करतात की त्याच्या डीएनए मध्ये जे थायमेन असतं, ते थायमेन हे आरएनए मध्ये युरोसिल असतं. आणि हे काय करतात की ही जे तयार करण्यासाठी जी प्रक्रिया तिथे करावी लागते, हे थायमिन त्याचबरोबर युरेसिल तयार करण्यासाठी आरएनए मध्ये जी काही प्रक्रिया लागते किंवा जी काही प्रोसेस आहे आरएनए सिंथेसिसची, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन असं आपण म्हणतो. आय होप सो you understood that point is very well. So जर आता इथे जर आपल्याला चांगल्या रीतीने जर व्याख्या द्यायची झाली म्हणजे किंवा जर असं विचारलं what you mean by transcription, तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे, synthesis of RNA, okay, synthesis of mRNA as per the nucleotide sequence present on the DNA molecules is called the process of transcription. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला एक मार्क तिकडे मिळून जाऊ शकतो. I hope so you can understood that very well. Okay, so come on to the next point. What is that? See here RNA polymers, okay, RNA nucleosides. आणि हे अशा प्रकारे कशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन होतं इथे आपल्याला इथे लर्न करायचं आहे. So let's check what is the next point. Okay, see here what they say, the mRNA formed in a nucleus comes in a cytoplasm. Okay, म्हणजे हा जो पेशी केंद्रक आहे किंवा पेशी केंद्रकात तयार झालेला हा जो एमआरएनए आहे, सायटोप्लाझ्मा म्हणजे पेशी केंद्रक, बरोबर आहे. तो हा काय होतो की तो पेशी द्रव्यामध्ये येतो. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए. मग तो जो ज्यावेळेला येतो ना, ज्यावेळेस ट्रान्सफर होतो त्यावेळेस त्याच्याकडे काय असतात की कोडेड मेसेज असतात. कोडेड मेसेज म्हणजे सांकेतिक शब्दामध्ये काही हे असतात, संदेश घेऊन येत असतो. ओके, and the message contains the codes for amino acid. आणि या संदेशामध्ये काय असतं तर अमिनो आम्लाकरिता काय असतात, काही कोड असतात किंवा काही मेसेज असतो. अमिनो ऍसिड साठी तो मेसेज असतो. The code for each amino acid consists of 3 nuclei and it is called as a triplet codon. आणि ह्या प्रत्येक अमिनो आम्लाकरिता अमिनो ऍसिड साठी काय असतात तर 3 प्रकारचे न्यूक्लिओइडचे हे असतात, मेसेज असतात आणि तीन ग्रुप मध्ये असतात. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन असं आपण म्हणतो. काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन. एक मार्काचा प्रश्न येऊ शकतो की ट्रिपलेट कोडॉन, व्हॉट यू मीन बाय ट्रिपलेट कोडॉन सांगता आलं पाहिजे. डॉक्टर हरगोविंद खुराना, ओके, a scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acid. For this work he has been awarded with the Nobel Prize in 1968 along with the 2 other scientists. आणि आपले जे भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना आहेत त्यांनी काय केलं होतं तर 20 अमिनो ऍसिड साठी
त्यांनी 20 अमिनो ऍसिड साठी त्यांनी कोडॉन शोधण्याचं एक अतिशय चांगलं असं योगदान त्यांनी दिलं होतं आणि त्यांना या कामाबद्दल 1968 साली काय केलं, नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्यांच्याबरोबर अजूनही 2 सायंटिस्ट होते की या संशोधनामध्ये. सो each mRNA is made up of okay thousands of triplet codon आणि मग त्याच्यानंतर काय झालं की प्रत्येक mRNA मध्ये हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो हे सिद्ध झालं. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA, transfer of RNA असा आपण त्याला म्हणू शकतो. For this purpose, tRNA has anticodon having a complementary sequence to the codon on mRNA. मग असं त्यांच्यानंतर त्यांनी संशोधन केल्यानंतर आपल्याला असं समजलं की प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये असलेला मेसेज ओके हा कशासाठी लागतो, तो प्रोटीन तयार करण्यासाठी लागतो. आणि हा प्रोटीन तयार करण्यासाठी अमिनो ऍसिड काय करतो, अमिनो ऍसिड हे मेसेज किंवा हे प्रोटीन्स कोण पुरवतं, तर tRNA पुरवण्याचं काम करत असतो. कोणाला, तर mRNA ला. मग त्याकरता mRNA वर जसा कोडॉन असतो तसाच एक अँटीकोडॉन tRNA वरती पण असतो आणि त्याच प्रोसेसला ड्युरिंग दिस प्रोसेस राइबोसोम keeps on moving from one end to mRNA to other end by the distance of the one triplet codon and this is called as a translocation. आणि अशा पद्धतीने हे जे ट्रान्सलेशन करण्याचे जे काम tRNA कडनं एमिनो आम्लाच्या मदतीने mRNA कडे करण्याचं काम चाललेलं असतं त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर ट्रान्सलोकेशन असं आपण म्हणतो. I hope so you can understood this concept also very well. Such many chains come together to form a complex protein. Okay, these proteins controls a various function in the body of living organism and their appearance too. आणि अशा पद्धतीने हे काय करतात की वेगवेगळ्या पद्धतीने अशा सायकळ्या बनवतात आणि राइबोसोम नावाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातात. त्यालाही आपण काय म्हणतो, तर ट्रान्सलोकेशन असं आपण म्हणतो. सो इथे पुढे दिलेलं आहे त्यांनी. ओके, सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू द जीन्स ओनली and some of those genes are transmitted to the next generation without any changes. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring. Okay, however म्हणजे आता इथे काय सांगितलंय की बरेचसे असे सजीव आहेत या भूतलावरती की त्यांच्या जीन्समुळेच त्यांच्यासारखे सजीव ते काय करतात, निर्माण करतात. आणि हे जे जीन्स आहेत ते जशीचे तशी त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. आणि त्याचमुळे त्यांच्या आई वडिलांचे म्हणजे जे पूर्व जनरेशन आहे या जनरेशनचे काही कॅरेक्टर हे त्यांच्या मुलांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो ड्यू टू दिस so however sometimes sudden changes occur in those genes. Sometimes any nucleotide of the genes changes its position that causes a minor change which is nothing but a mutation. पण आता काय होतं, काही वेळेला काय होतं की काही वेळेला या जीन्स मध्ये अचानक बदल घडून येत असतो आणि मग हा बदल कोणामुळे होतो, तर न्यूक्लिओटाइड हा अचानक आपली काय करतो, जागा बदलतो. जसं की इथे दाखवलं बघा की हा त्यांचा हे जीन्स आहेत आणि हे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन मध्ये सेम टू सेम जर झाले तर तसेच्या तसेच नवीन पिढी जन्माला येते. आणि आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आपले पूर्वज म्हणतात बापावरच गेलाय, आईवरच गेलाय बिकॉज ऑफ दिस जीन्स. ओके, मग हा जोक्सचा पार्ट आहे, त्याला सिरियसली घेऊ नका. पण काही वेळेला काय होतं की न्यूक्लियाइड्स काय करते, न्यूक्लियाइड्सच्या मदतीने त्या जीन्स मधले सपोज ही मेन सिक्वेन्स आहे म्हणजे हे पॅरेंट्सचे जीन्स आहेत आणि हे रिप्लेसमेंट होत असताना न्यूक्लियाइड्सच्या मदतीने हे जीन्स चेंज केले जातात. जसं की ते बघा GAT आहे तर त्याचं A च्या ऐवजी T आला. ओके, A च्या ऐवजी T इथे ट्रान्सफर झाला, रिप्लेस होतं आणि रिप्लेस झाल्यामुळे काय थोडासा बदल घडून येतो आणि ह्याच बदलाला किंवा ह्याच चेंजेसला आपण काय म्हणतो, तो म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन असं आपण म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस कन्सेप्ट इज व्हेरी वेल. म्युटेशन साठी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकतो. सो जस्ट remember these things. Okay, some mutation may be minor but
some may be considerable. आता काही वेळेला हे बदल खूप किरकोळ असतात पण काही वेळेला हे खूप कॉम्प्लिकेटेड पण असतात आणि एक्झाम्पल म्युटेशन may cause the genetic disorder like sickle cell anemia. This is an everlasting process and it is okay one of the proof of Darwin theory of natural selection. आता काही वेळेला हा बदल किरकोळ असतो काही वेळेला हा खूप मोठा बदल असतो आणि त्याच्यामुळे सिकल सेल ॲनिमिया सारखे काही निर्माण होतात आजारही निर्माण होऊ शकतात आणि ही एक प्रक्रिया ही आहे ही नेहमीच चालत जाणारी आहे आणि म्हणून डार्विनच्या नैसर्गिक जो आहे नॅचरल थेरी डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन याच्यामध्ये देखील आपल्याला या गोष्टीचा अभ्यास करायला मिळणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया आणि त्याच्यानंतर आपण इथे थांबण्याचा प्रयत्न करूया कारण आपण बराच वेळ झालाय की आता आपण 2 नंबर पानावरती आहोत. बरीच चर्चा झाली या माध्यमातून तुम्हाला ट्रान्सलोकेशन म्हणजे काय त्याच्यानंतर ट्रान्सलेशन ओके त्याचबरोबर म्युटेशन ओके त्याच्यानंतर ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन म्युटेशन हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस एवढे पॉइंट्स आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. So next is what can you recall what is the function of the appendix of our digestive system. आता appendix म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल appendix काय आपल्याला काय त्याचा त्या गोष्टीचा उपयोग होतो का बिलकुल उपयोग होत नाही बरोबर आहे. appendix हा जो पार्ट आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये त्या गोष्टीचा आपल्याला कधीच वापर होत नाहीये तो वेस्टेज पार्ट आहे ओके. त्यानंतर and our wisdom teeth really useful for chewing the food no की आपल्या अक्कल दाण्याने आपण कधी काही खातो का कधीच नाही. विजडम टीथ म्हणजे अक्कल दाणा ओके त्याचं काय काम त्यांचं काहीच काम नसतं. व्हाय डिड द ह्यूज एनिमल लाईक डायनोसॉर बिकम्स एक्सटिंक्ट. मग डायनोसॉर सारखे महाकाय जे प्राणी आहेत ते नष्ट का झाले कारण त्यावेळेला जसं एन्व्हायरमेंट मध्ये आता बदल होत चाललेले आहेत त्यावेळेला एन्व्हायरमेंटच्या बदलाशी त्यांना जुळवून घेता आलं नाही आणि म्हणून त्यावेळेला डायनोसॉर हे प्राणी असे महाकाय प्राणी नष्ट झाले असं म्हटलं जातं. Why are many species of animals and birds getting extinct? मग आता बऱ्याचशा पक्ष्यांच्या जाती त्याचबरोबर प्राण्यांच्या जाती नष्ट का होत आहेत कारण त्या प्राण्यांना किंवा त्या पक्षींना आपल्या वातावरणाशी जुळवून घेता येत नाही आणि आपला मानव आज नको ते प्रयोग करतोय आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललाय त्यामुळे बरेचसे पशु प्राणी आज त्यांच्या प्रजाती नष्ट होऊ लागलेले आहेत. मग इव्होल्युशन व्हॉट यू मीन बाय इव्होल्युशन. आता 2 वर्ड आहेत इव्होल्युशन आणि रिव्होल्युशन. रिव्होल्युशन म्हणजे काय की स्मॉल पिरियड मध्ये बिग चेंजेस आणि इव्होल्युशन म्हणजे काय तर बिग पिरियड मध्ये स्मॉल चेंजेस त्याला आपण म्हणतो इव्होल्युशन. आता रिव्होल्युशन आणि इव्होल्युशनचा आपल्याला अभ्यास करायचा नॉट रिव्होल्युशन. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. इथं लक्षामध्ये इव्होल्युशन म्हणजे काय तर मराठीमध्ये आपण म्हणतो उत्क्रांती. आता ही उत्क्रांती सजीवांमध्ये कशी होत गेली हळूहळू होत गेली आणि ती कशी की खूप सावकाश म्हणजे खूप वेळाने खूप लॉंग ड्युरेशन मध्ये ती चेंजेस होत गेली. सो दिस इज व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. आणि ही एवढी स्लो प्रोसेस होते की सजीवांचा म्हणजे अत्यंत सावकाश आणि जीवांचा विकास साधणारी असते. सो all the stages in the changes occurred in a various component ranging from stars and planet in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. आणि तसं पाहायला गेलं तर या उत्क्रांतीमध्ये या उत्क्रांतीमध्ये जो काही बदल झाला किंवा जीवसृष्टीमध्ये जो काही बदल झाला त्या अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून होणाऱ्या बदलांचाही इथं विचार करणं आवश्यक आहे. Formation of new species due to changes in a specific character of a several generation of living organism as a response to a natural selection is called evolution. आणि म्हणूनच काय झालं की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज म्हणजे सजीवांचा एखादा नवीन वर्ग वैशिष्ट्यपूर्णरित्या तयार होतो. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याच्या गुणधर्मांमध्ये चेंजेस होतात आणि त्याचबरोबर आपल्या वातावरणात पण वैशिष्ट्यपूर्ण बदल होतो. पिढ्यांमध्ये पण देखील बदल होत असतो आणि या नैसर्गिक गोष्टी असून या वातावरणाशी मिळत्या जुळत्या असतात त्याला आपण काय म्हणतो इव्होल्युशन म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड दॅट व्हेरी वेल. म्हणजे आज आपण जसं वातावरण आहे त्याच्याशी जुळवून घेतो यालाच आपण इव्होल्युशन म्हणू शकलं तरी काही हरकत नाही. ओके सो आय नॉट रीड दिस यू जस्ट रीड अँड यू गेट द इन्फॉर्मेशन.
अकॉर्डिंग टू हिस्ट्री आपले ऋषी मुनी वगैरे सगळ्यांनी सांगितले की आपली जी पृथ्वी ही पंचमहाभूतांनी वगैरे बनलेली आहे. आता पंचमहाभूत सगळ्यांनाच माहिती आहेत कोणती कोणती आहेत ती सांगण्याची काही आवश्यकता नाही. I just come on to the our points. I am not here going on here. Okay. So 3.5 billion years ago. Okay. 3.5 अब्ज वर्षापूर्वी म्हणतात. बरोबर आहे. Life had been non-existent on the earth. पृथ्वीवरती कोणत्याच प्रकारचे जीव अस्तित्वात नव्हते असं म्हटलं जाते. At the beginning there may have been only simple elements in the ocean on the earth and simple type of organic and inorganic compound may have been formed from those. आणि असं म्हणतात की अगदी सुरुवातीला फक्त ह्या भूतलावरती काय होते तर मूलद्रव्य होती आणि त्यांच्यापासून काय झालं की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची काय कंपाऊंड्स तयार झाली म्हणजे संयुगे तयार झाली आणि असं म्हटलं जातं बरं का. आणि मग काय झालं की पुढे काय होतं बघा कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड मे हॅव फॉर्म ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिंपल कंपाऊंड्स. ओके. मग त्याच्यापासून काय झालं असेल की गुंतागुंतीची अशी वेगवेगळी संयुगे तयार झाली असतील जसे की त्याला आपण प्रोटीन किंवा न्यूक्लिक ऍसिड असं आपण म्हणू शकतो. बरोबर असे झाली असतील असं सांगितलं गेलं. सो फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन from the mixture of different type of organic and inorganic compounds. Number of those cells may have increased at those cost of surrounding chemicals. These may have been some difference among those cells and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished which could not adjust with the surrounding. पुढे जाऊन ते असं म्हणतात की त्यांनी असं सांगितलंय की ही जी प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड तयार झाले हे वेगवेगळ्या पदार्थांच्या मिश्रणातून काय झाले की त्यांच्यापासून मग पेशी तयार झाल्या असाव्यात आणि मग आजूबाजूचे केमिकल्स खाऊन किंवा त्याचा इंटेक्ट करून त्यांची संख्या वाढली असावी आणि मग पेशीमध्ये थोडेफार फरक झाल्याच्या नंतर त्यांची नैसर्गिक सिलेक्शनच्या तत्वावरती वाढ झाली आणि ज्यांनी त्यावेळेच्या नॅचरल एन्व्हायरमेंटशी बदलाशी मिळतं जुळतं करून घेतलं ते जगू शकले आणि ज्यांनी त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही त्यांचा नाश झाला असावा असं सांगितलं जातं. सो ऍट प्रेझेंट crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. So animal diversity ranges from the unicellular amoeba and paramecium to man and giant whale. Okay. आता आजच्या तारखेला पृथ्वीवरती बरेचसे असे वनस्पती आणि प्राण्यांच्या अशा कोट्यावधी काय आहेत प्रजाती आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा आकार आणि आकारामध्ये तसेच त्यांची विविध त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विविधता पण आपल्याला पाहायला मिळते. डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते आणि अशा ह्या प्राण्यांमध्ये ह्या ॲनिमल्स मध्ये सगळ्यात प्रथम काय झाला की सगळ्यात प्रथम कोणाची उत्पत्ती झाली तर जो युनिसेल्युलर होता अमिबा किंवा पॅरामेशियम यांचा पहिल्यांदा उत्पत्ती झाली आणि त्यापासून हळूहळू उत्पत्ती होत महाकाय असा म्हणजे मोठा असा एक जेंट व्हॅल महाकाय असा एक देवमासा म्हणू शकतात आणि माणसापर्यंत त्याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. ओके. सी द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पीसीज ranging from the unicellular chlorella to the huge banyan tree. आणि आपल्याला वनस्पतीमध्ये म्हणजे ॲनिमल्स मध्ये देखील प्लांट डायव्हर्सिटी मध्ये पण प्लांट मध्ये पण आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये पण एक युनिसेल्युलर क्लोरेला पासून आपल्याला अगदी वडाच्या झाडापर्यंत अनेक अशा विविध व्हरायटी आपल्याला ट्रीच्या पण पाहायला मिळतात. The life exists on the earth everywhere from the equator to both the poles. आणि अशा पद्धतीने पृथ्वीवरती या भूतलावरती विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत कोणाचे अस्तित्व आहे तर सजीवांचे अस्तित्व आहे. ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा. Humans have shown curiosity about origin of life and reason for such a great diversity in life present on the earth. Science and research period. Different theories about the origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. Okay. So what they say कि आता
आता आपल्याला माहिती आहे की हे काय एअर वॉटर लँड रॉक बरोबर हवा पाणी जमीन खडक हे आज सर्व ठिकाणी म्हणजे खडक अशा सर्व ठिकाणी काय आहेत ते आपले जे आहेत काय म्हणू शकतो आपण ॲनिमल्स आहेत किंवा ह्युमन बीइंग्स तिथे आपल्याला वास्तव्य करताना दिसतात बरोबर आहे. मग अति प्राचीन काळापासून या पृथ्वीवरच्या वर जीवनाचा उगम कसा झाला असावा त्यात एवढी डायव्हर्सिटी कुठून आली आणि याबाबत सगळ्यांनाच काय आहे क्युरियोसिटी निर्माण झालेली आहे कशा पद्धतीने निर्माण झालं असेल काय झालं असेल आणि मग आजवरती या ह्युमन बीइंग्सचा काय म्हणतात तर पण की ओरिजिन कुठून झाला आणि त्याच्याबरोबर त्याचं इव्होल्युशन कसं झालं या सगळ्या गोष्टींचा सिद्धांत मांडण्यासाठी हे काय तयार झालं तर सिद्धांत म्हणजे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज असेप्टेड आणि आज तो आपण मान्य करतो एक सिद्धांत मांडला गेला आणि यामध्ये त्यांचा संपूर्ण अशा सर्वसामान्य गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या गेल्या आणि आज आपण त्याला असेप्ट करतो असं त्यांचं इथं म्हणणं आहे. आय होप सो की तुम्हाला हे इथपर्यंत जे काही आता आपण लर्न केलं हे चांगल्या रीतीने समजलं असावं. सो दिस इज आपण लास्ट पार्ट या पार्ट मधला हा पार्ट आपण घेऊन इथे आपण थांबण्याचा प्रयत्न करूया. सो theory of evolution. According to this theory, first living material that is a protoplasma has been formed in ocean. मग या थेअरीनुसार काय झालं की पहिला सजीव पदार्थ हा कुठे तयार झाला असावा तर समुद्रामध्ये तयार झाला असावा असं म्हटलं जातं. सो इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम म्हणजे जवळजवळ हा काळ असा चालू राहिला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म म्हणजे सगळ्यात प्रथम एकपेशीय सजीव निर्माण झाला. Gradually changes occur in the unicellular organism from which larger and more complex organism were formed. म्हणजे युनिसेल्युलर मध्ये थोड्या बदलाने हळूहळू बदल घडून गेला आणि त्यापासून सगळ्यात मोठे आणि विकसित असे कॉम्प्लेक्स असे ऑर्गॅनिझम तयार झाले. All those changes were slow and gradual. Duration of these changes is at most 30 crore years. आणि हे बदल कसे होत गेले हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले आणि हा बदल होण्यासाठी जवळजवळ किती वर्ष लागली तर 300 कोटी वर्ष लागली असं लागली असते असं म्हटलं जाते. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल अराउंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड दीज लेड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि हा जो सजीवांमधला बदल आहे किंवा हा विकास आहे हा सर्व बाजूने होत गेला आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे सजीव देखील काय झाले अस्तित्वात आले. ओके अँड हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन व्हिच इज ऑर्गनायझेशनल. ओके आणि म्हणूनच या प्रत्येक प्रक्रियेच्या क्रमविकासाला आपण काय म्हणतो उत्क्रांती असं म्हटलं जातं आणि जी ही काय आहे ऑर्गनायझेशनल म्हणजे ही जी संघटनात्मक काय आहे ही संघटनात्मक प्रक्रिया आहे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स from the ancestors having a different structural and a functional organization is called as a evolution. आणि उत्क्रांती म्हटलं तर हे भिन्न रचना आणि कार्य असलेले हे पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच इव्होल्युशन असं आपण म्हणतो. सो अशा पद्धतीने आतापर्यंत आपण कोणते टॉपिक पाहिले तर हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन अँड त्याच्यानंतर आपण म्युटेशन हा एक कन्सेप्ट पाहिला आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन आणि थिअरी ऑफ इव्होल्युशन या देखील गोष्टी आपण इथे पाहिल्या होत्या. आणि इव्होल्युशन ऑफ इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन हा जो पार्ट आहे आपण काय करणार आहोत तर पुढे पाहणार आहोत पुढील भागामध्ये आपण तो पाहणार आहोत. सो अशा पद्धतीने आजचे हे सगळे तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या रीतीने समजले असतील अशी आशा करतो आणि इथे मी आपला पार्ट 1 थांबवतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.